नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वन विभाग भरतीविषयीचा GR हा निघालेला आहे। याच महिन्यात या 2 दिवसांमध्येच हा GR निघालेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये 8446 पदांची भरती होणार आहे। त्याविषयीची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, कारण तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत असतो। एक व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागत असते मित्रांनो, त्यामुळे कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण की कोणत्या विभागात किती कामगारांची किती मजुरांची आवश्यकता आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत मित्रांनो। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करू। स्किप केल्यास तुमचीच माहिती अधुरी राहिला जाईल, त्यामुळे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो। चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालयातून हा GR निघालेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये विषयात सांगितलेलं आहे की वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता आहे, तसेच सहभाग देखील नोंदवायचा आहे। त्यामध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे, महाराष्ट्र वन विभाग सध्या वैधानिक वन क्षेत्रासह वनेतर क्षेत्रातील वने आणि वन्यजीव यांचे व्यवस्थापन करीत आहे। राज्याचे 61,907 चौरस किमी वनक्षेत्र हे राज्यातील विविध गावात व त्यांच्या लगतच्या क्षेत्रात विखुरलेले आहे। सदर वन क्षेत्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी 11 प्रादेशिक वृत्ते आहेत। तसेच राज्यात 47 प्रादेशिक वन विभाग व 15 वन्यजीव विभाग असे एकूण 62 वन विभाग आहेत। त्या अंतर्गत 375 प्रादेशिक परिक्षेत्रे व 99 वन्यजीव परिक्षेत्र व 288 सामाजिक वनीकरण परिक्षेत्र असे एकूण 762 परिक्षेत्र कार्यालय आहेत। परिक्षेत्राअंतर्गत 1480 प्रादेशिक व 304 वन्यजीव असे एकूण 1784 परिमंडळ व त्या अंतर्गत 5559 प्रादेशिक व 1092 वन्यजीव असे एकूण 6651 नियत क्षेत्र आहेत। नियत क्षेत्रात येणाऱ्या वनक्षेत्राच्या संरक्षण व संवर्धनाच्या जबाबदारी व वनरक्षकाकडे आहे। एका वनरक्षकाकडे सर्वसाधारणपणे 9 चौरस किमी वनक्षेत्र अधिक 47 चौरस किमी भौगोलिक क्षेत्र येते। वरील शाखाव्यतिरिक्त वन विभागात कार्य आयोजन, संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण या शाखा आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, वन विभागात संवर्धन, वनसंवर्धन, संरक्षण व विकासाची कामे निरनिराळ्या योजना अंतर्गत राबविली जातात। सदर कामे ही श्रमाभिमुख असून दरवर्षी ग्रामीण व दुर्गम भागात अकुशल मजुरांमार्फत मंजूर असलेली विविध कामे ठराविक कालावधीसाठी राबविण्यात येतात। मजुरांना विविध योजनेअंतर्गत मजुरीपोटी मजुरी दराप्रमाणे उपलब्ध अनुदानातूनच देण्यात येते। त्याचबरोबर मित्रांनो, सदर पदनिर्मितीच्या प्रस्तावाचे अनुषंगाने बाह्ययंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरिता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा 2 भागात विभागणी प्रस्तावित करायची असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे म्हणजेच आपण ते पुढे पाहणारच आहोत। मित्रांनो, वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे कामे हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल, ज्यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल। त्यामुळे वन परिक्षेत्र कार्यालयात सध्या मंजूर व कार्यरत असलेल्या पदाव्यतिरिक्त कार्यालयानिहाय अशा बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यक आहे याबद्दल आपण माहिती आहे। वन विभागांतर्गत विश्रामगृहे, शासकीय विश्रामस्थाने इत्यादीमध्ये बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल। त्यामध्ये खानसामा, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, रखवालदार, माळी इत्यादी स्वरूपाच्या कामांचा समावेश असेल। सबब राज्यात वन विभागाची किती विश्रामगृहे व शासकीय निवासस्थान आहे ज्यामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असणार आहे।
ही सरळ सेवा भरती असून यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. स्थानिक याचा अर्थ की ज्या वन विभागात नियुक्ती द्यावयाची आहे त्या वन विभागातील म्हणजेच डिव्हिजनमधील रहिवासी तो व्यक्ती असायला पाहिजे. सदर पद गट ड मधील राहील व त्यांची 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी S1 15,000 ते 47,600 अशी राहील. सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहील. सदर पदावर नियुक्ती करणे करिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असायला पाहिजे. कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नसलेबाबत हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे. कमाल मर्यादा 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारांना संधी मिळणार नाही. वनसेवक पदावर नियुक्ती करण्याकरिता वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांना वयामध्ये 55 वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना 10% आरक्षण देण्यात यावे. वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरिता रोजंदारी मजूर म्हणून मजुराने प्रतिवर्षी किमान 180 दिवस तुटकरित्या किमान कोणतेही 5 वर्ष काम केले असावे अशी अट राहील. परंतु रोजंदारी मजुरांनी त्यांच्या रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतरच वनसेवक म्हणून नियुक्ती घेण्यात यावी. वनरक्षक गट क मधील 25% पदे ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील. प्राप्त माहितीनुसार सद्यस्थित 4,545 अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत. तसेच वनवर्तकांकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 8,446 अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे. परंतु 4,545 अधिसंख्य मजुरांची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्याने वन विभागास एकूण 4,554 अधिक 8,446 असे एकूण 12,991 नियमित वनसेवक गट ड पदांची आवश्यकता आहे. त्याकरिता खालीलप्रमाणे म्हणजेच खर्च अपेक्षित असणार आहे, ज्यामध्ये एका वनसेवकाची वेतन श्रेणी SA 15,000 ते 47,600 असणार आहे. मूळ वेतन 15,000, महागाई भत्ता 46% म्हणजेच 6,900 रुपये, घरभाडे भत्ता 18% किंवा किमान 3,600, स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये, वाहतूक भत्ता 1,000 रुपये, कायम प्रवास भत्ता वनरक्षकाप्रमाणे रुपये 1,500 असे एकूण 28,090 रुपये. अशा प्रकारे एका वनसेवकास 12 महिन्याकरिता रुपये 3,37,080 इतका खर्च येणार आहे. त्यानुसार 12,991 वनसेवकांचे पदाकरिता वर्षाचा खर्च 437 कोटी इतका अपेक्षित आहे, ज्यामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या कार्यालयात कोणत्या विभागात किती कार्यरत मजूर आहेत व किती आवश्यक मजुरांची गरज पडणार आहे त्याविषयीची आकडेवारी GR मध्ये दिल्यानुसार. त्यामध्ये नागपूरमध्ये कार्यरत 332 मजूर आहेत. त्याचबरोबर 189 मजुरांची आवश्यकता आहे. वर्धा वन विभागामध्ये 71 मजूर कार्यरत आहेत तर 168 मजुरांची आवश्यकता आहे. भंडारा वन विभागात 57, 171, गोंदिया वन विभागात 138 ते 205, प्रकल्प नागपूरमध्ये 70, 214, नवेगाव नागझरी व्याघ्र राखीव गोंदियामध्ये 19 कार्यरत तर 84 आवश्यक. कार्य आयोजन विभाग नागपूरमध्ये कार्यरत 0, आवश्यकता 1ची. वससाव नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया विभागामध्ये 39 कार्यरत तर 94 आवश्यक आहेत. असे एकूण नागपूर वनव्रत मध्ये 726 कार्यरत असून 1126 आवश्यक असणार आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर वन विभागामध्ये निर्देशन विभाग चंद्रपूर मध्ये 0 असणार आहे. ब्रह्मपुरी वन विभाग मध्ये
33 कार्यरत तर 104 ची आवश्यकता असणार आहे. मध्य चांदा वन विभागामध्ये 96 कार्यरत तर 158 आवश्यक असणार आहेत. चंद्रपूर वन विभागामध्ये 24 कार्यरत तर 122 आवश्यक असणार आहेत. बफर ता व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमध्ये 33 कार्यरत तर 98 आवश्यक असणार आहेत. कुवर ता व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूरमध्येच 1 कार्यरत आणि 1ची आवश्यकता असणार आहे. बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीमध्ये 0 कार्यरत आणि 0ची आवश्यकता आहे. साववी विभाग चंद्रपूरमध्ये 1 कार्यरत तर 23ची आवश्यकता असणार आहे. यामध्ये एकूण 198 कार्यरत आहेत. त्याचबरोबर 647 मजुरांची आवश्यकता चंद्रपूर विभागामध्ये असणार आहे. त्यानंतर मित्रांनो गडचिरोली वनव्रत विभागामध्ये आलापल्ली वन विभागात 63 कार्यरत तर 202 आवश्यक आहेत. सिरोंचा वन विभागात 46 कार्यरत तर 200ची आवश्यकता आहे. भामरागड वन विभागात 23 कार्यरत तर 18 आवश्यक असणार आहेत. गडचिरोली वन विभागात 89 कार्यरत तर 363 आवश्यक असणार आहेत. वडसा वन विभागात 47 कार्यरत तर 338ची आवश्यकता असणार आहे. वनसंवर्धन तज्ज्ञ चंद्रपूरमध्ये 4 कार्यरत तर 16ची आवश्यकता असणार आहे. आलापल्ली वन्य विभाग 2 मध्ये 3 कार्यरत. त्याचबरोबर सार्वजनिक वन विभाग गडचिरोलीमध्ये 2 कार्यरत असून 9 हे आवश्यक असणार आहेत. असे एकूण 277 गडचिरोली वनव्रतमध्ये कार्यरत मजूर असून 1146 मजुरांची आवश्यकता आहे. त्यानंतर अमरावती वनव्रत एकूण मध्ये मित्रांनो प्रादेशिक वन विभाग अमरावती ज्यामध्ये मेळघाट, बुलढाणा, अकोला यामध्ये 247 मजूर कार्यरत असून 443 मजुरांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वन्यजीव विभाग शिपना, गुगामल, मेळघाट, अकोट, अकोला यामध्ये 136 कार्यरत असून 241 मजुरांची आवश्यकता आहे. वससाव अमरावतीमध्ये, बुलढाणा आणि अकोलामध्ये 24 कार्यरत तर 72 आवश्यकता असणार आहे. कार्य आयोजन अमरावतीमध्ये 1 कार्यरत तर 6 मजुरांची आवश्यकता असणार आहे. वन प्रशिक्षण संस्था चिखलदरामध्ये 3 मजूर कार्यरत तर 15 मजुरांची आवश्यकता असणार आहे. असे एकूण अमरावती वनव्रतमध्ये 411 कार्यरत मजूर असून अधिकचे 777 मजुरांची आवश्यकता असणार आहे. निर्देशन विभाग यवतमाळमध्ये 0 असणार आहेत. वाशिम वन विभागात 18 कार्यरत तर 10 आवश्यकता असणार आहे. पुसद वन विभागात 26 कार्यरत तर 91ची आवश्यकता असणार आहे. पांढरकवडा वन विभागात 39 मजूर कार्यरत तर 88ची आवश्यकता असणार आहे. यवतमाळ वन विभागात 107 मजूर कार्यरत तर 175 मजुरांची आवश्यकता असणार आहे. त्याचबरोबर कार्य आयोजन यवतमाळमध्ये 0 असणार आहेत. मूल्यांकन यवतमाळमध्ये देखील 0 असणार आहेत. पांढरकवडा वन्यजीव विभाग मध्ये 13 मजूर कार्यरत असून 63ची आवश्यकता असणार आहे. साववी वाशिममध्ये 5 कार्यरत असून 6ची आवश्यकता असणार आहे. साववी यवतमाळमध्ये 2 कार्यरत असून 22ची आवश्यकता असणार आहे. असे यवतमाळ वन्यव्रत एकूण 210 जण मजूर कार्यरत असून 455 मजुरांची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर वन विभागात कार्यरत मजूर 264 असून आवश्यकता 0 मजुरांची असणार आहे. नांदेड वन विभागात 181 कार्यरत असून 402ची आवश्यकता असणार आहे. हिंगोली वन विभागात 16 कार्यरत असून 22 मजुरांची आवश्यकता असणार आहे. बीड वन विभागात 85 कार्यरत असून 158 आवश्यक असणार आहेत. धाराशिव वन विभाग 61 वन प्रशिक्षक संस्था जालनामध्ये 8 कार्यरत तर 10ची आवश्यकता असणार आहे. साववी छत्रपती संभाजीनगरमध्ये 43 कार्यरत तर 33ची आवश्यकता असणार आहे. साववी बीडमध्ये 30 कार्यरत तर 35ची आवश्यकता असणार आहे. साववी जालनामध्ये 16 कार्यरत तर 40ची आवश्यकता असणार आहे. साववी नांदेडमध्ये 16 कार्यरत तर 52ची आवश्यकता असणार आहे. साववी परभणीमध्ये 21 कार्यरत तर 0 आवश्यकता असणार आहे. साववी हिंगोलीमध्ये
13 कार्यरत तर 28 मजुरांची आवश्यकता असणार आहे, असे छत्रपती संभाजीनगर वनवृत्तामध्ये एकूण 754 मजूर कार्यरत असून 781 मजुरांची आवश्यकता असणार आहे। त्यानंतर पुढील वनक्षेत्र धुळे वन विभागात 107 मजूर कार्यरत असून 150 ची आवश्यकता आहे। नंदुरबार वन विभागात 68 कार्यरत 66 ची आवश्यकता। मेवासी वन विभाग 73 कार्यरत 12 ची आवश्यकता। जळगाव वन विभागात 55 कार्यरत 128 ची आवश्यकता। यावल वन विभागात 74 कार्यरत 50 ची आवश्यकता। नाशिक वन्यजन्य विभाग 3 कार्यरत 20 ची आवश्यकता। छत्रपती संभाजीनगर वन्यजीव विभागात 2 कार्यरत तर 20 ची आवश्यकता। संशोधन केंद्र जालनामध्ये 3 कार्यरत तर 5 ची आवश्यकता आहे। वन प्रशिक्षण संस्था पालमध्ये 0 कार्यरत असून 5 ची आवश्यकता आहे। साववी धुळेमध्ये 4 कार्यरत असून 2 मजुरांची आवश्यकता आहे। साववी नंदुरबारमध्ये 10 कार्यरत असून 20 मजुरांची आवश्यकता आहे। त्याचबरोबर साववी जळगावमध्ये 12 कार्यरत असून 42 मजुरांची आवश्यकता। धुळे वनवृत्तमध्ये एकूण 411 कार्यरत असून 520 मजुरांची आवश्यकता तेथे असणार आहे। त्याचबरोबर आता नाशिक वनवृत्तमध्ये पश्चिम विभाग नाशिकमध्ये 76 कार्यरत तर 111 ची आवश्यकता। पूर्व भाग नाशिकमध्ये 86 कार्यरत तर 205 ची आवश्यकता असणार आहे। अहमदनगर वन विभागात 199 कार्यरत तर 72 ची आवश्यकता असणार आहे। कार्य आयोजना नाशिकमध्ये 0 कार्यरत असून 4 ची आवश्यकता असणार आहे। मूल्यांकन विभाग नाशिकमध्ये 0 कार्यरत असून 1 मजुराची आवश्यकता आहे। पुणे वन्यजीव विभागात 7 कार्यरत असून 8 आवश्यक असणार आहेत। नाशिक वन्यजीव विभागात 4 कार्यरत असून 12 आवश्यक असणार आहेत। साववी नाशिकमध्ये 16 कार्यरत असून 40 ची आवश्यकता असणार आहे। साववी अहमदनगरमध्ये 18 कार्यरत असून 28 ची आवश्यकता आहे। असे एकूण 406 मजूर कार्यरत असून 481 मजुरांची आवश्यकता नाशिक वनवृत्तमध्ये असणार आहे। त्याचबरोबर ठाणे वनवृत्तमध्ये मित्रांनो ठाणे वनजीव 30 आवश्यक कार्यरत असून 155 आवश्यक असणार आहेत। डहाणू वन विभागात 47 कार्यरत असून 164 ची आवश्यकता असणार आहे। जव्हार वन विभागात 41 कार्यरत असून 130 ची आवश्यकता असणार आहे। शहापूर वन विभाग 56 101। अलिबाग वन विभागात 51 87। रोहा वन विभागात 25 15। कार्य आयोजना डहाणू येथे 02 आवश्यकता आहे। पश्चिम मुंबई यांचे कार्यालय वन्यजीवामध्ये 0 आवश्यकता आहे। संगाराऊमध्ये 95 कार्यरत असून 234 आवश्यक आहेत। पुणे वन्यजीव विभागात 1 कार्यरत असून 2 आवश्यकता आहे। ठाणे वन्यजीव विभागात 26 220। साववी ठाणेमध्ये 12 कार्यरत असून 23 आवश्यकता आहे। साववी अलिबागमध्ये 3 कार्यरत असून 29 ची आवश्यकता आहे। भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेलमध्ये 0 कार्यरत असून 2 ची आवश्यकता आहे। संशोधन केंद्र वाडामध्ये 3 कार्यरत असून 6 ची आवश्यकता आहे। वन प्रशिक्षण संस्था शहापूरमध्ये 3 कार्यरत असून 5 ची आवश्यकता आहे। असे ठाणे वनवृत्तमध्ये एकूण 393 कार्यरत तर 1175 मजुरांची आवश्यकता असणार आहे। त्यानंतर पुणे वनवृत्तमध्ये मित्रांनो पुणे वन विभाग 126 कार्यरत असून 211 ची आवश्यकता आहे। जुन्नर वन विभाग 65 कार्यरत असून 129 ची आवश्यकता आहे। सोलापूर वन विभागात 67 कार्यरत असून 76 ची आवश्यकता आहे। पुणे वन्यजीव विभागात 19 कार्यरत असून 52 ची आवश्यकता आहे। संशोधन पुणेमध्ये 1 कार्यरत असून 3 ची आवश्यकता आहे। साववीमध्ये पुणे 11 कार्यरत असून 10 ची आवश्यकता आहे। साववी सोलापूरमध्ये 15 कार्यरत असून 26 आवश्यकता आहेत। असे पुणे वनवृत्तमध्ये एकूण 304 कार्यरत असून मजूर 507 मजुरांची आवश्यकता असणार आहे। त्यानंतर कोल्हापूर वन विभागामध्ये मित्रांनो 148 कार्यरत असून 190 मजुरांची आवश्यकता आहे। सातारा वन विभागात 42 कार्यरत असून 129 ची आवश्यकता आहे। सावंतवाडी वन विभागात 56 कार्यरत असून 35 ची आवश्यकता आहे। सांगली वन विभागात 48 कार्यरत असून 105 मजुरांची आवश्यकता आहे। चिपळूण वन विभागात 2 कार्यरत असून 26 ची आवश्यकता असणार आहे। कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये
1 कार्यरत असून 195 ची आवश्यकता आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 8 कार्यरत असून 31 मजुरांची आवश्यकता आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 17 कार्यरत असून 33 ची आवश्यकता आहे. सार्वजनिक वन विभाग कोल्हापूरमध्ये 52 कार्यरत असून 29 ची आवश्यकता आहे. साववी सांगलीमध्ये 16 कार्यरत असून 25 ची आवश्यकता आहे. साववी सातारामध्ये 14 कार्यरत असून 12 ची आवश्यकता आहे. साववी रत्नागिरीमध्ये 7 कार्यरत असून आवश्यकता येथे 0 ची आहे. साववी सिंधुदुर्गमध्ये 4 कार्यरत असून 4 ची आवश्यकता आहे. संशोधन कोयनानगर 1 कार्यरत असून 3 ची आवश्यकता आहे. संशोधन दोडामार्गमध्ये 1 कार्यरत असून 6 ची आवश्यकता असणार आहे. संशोधन आजरामध्ये 0 कार्यरत असून 6 ची आवश्यकता आहे. संशोधन पुणेमध्ये 2 कार्यरत असून 2 ची आवश्यकता आहे. असे एकूण कोल्हापूर वनवृत्तमध्ये मित्रांनो 455 मजुरांची हे कार्यरत असून 831 मजुरांची आवश्यकता आहे. मित्रांनो, यामध्ये जी आवश्यक असणारी जी आकडेवारी सांगितलेली आहे तीच पदांची भरती ही या जाहिरातीमध्ये होणार आहे. या जाहिरातीनुसार आवश्यक असणाऱ्या पदांची जी माहिती दिली ती आवश्यक पदांची माहितीच या जाहिरातीनुसार भरती करण्यात येणार आहे. मित्रांनो, जे कार्यरत आहेत त्यांना वेगळी असणार आहे. फक्त जे आवश्यक असणार आहेत तेच पद यामध्ये भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याविषयीची माहिती मिळेल, या जाहिरातीविषयीची माहिती मिळेल. आणि परत एकदा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ अजून तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.